नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड। तर कालच्या एपिसोडमध्ये गायत्री जो वेटरचा ड्रेस तेजसला गिफ्ट म्हणून देते तो इथे खाली पडलेला असतो। तात्यासाहेब तो इथे ड्रेस उचलून घ्यायला उचलतात आणि आतमध्ये जाताना सांगतात की कोणी इथे माझ्या पाठीमागे यायचं नाही आहे। आणि आता गायत्रीला पण प्रश्न पडलाय की तात्यासाहेब नेमकं करणार आहेत काय। तर इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये आलेत। तात्यासाहेब इथे तो ड्रेस घेऊन आतमध्ये येत आहेत आणि इथे त्या फोटोसमोर उभे राहत आहेत आणि म्हणतायत की तुम्ही दिलेला वारसा जो काही आहे तत्वांचा वगैरे तो इथे मी जपू शकलो नाही, म्हणजे माझ्या ड्युट्याने तो जपू दिलेला नाही आहे। तेजसला ते इथे ओरडत आहेत किंवा त्याच्यामुळे तर तो जपला गेलेला नाही आहे आणि तुमची जी काही तत्व आहेत तिथे धुळीला मिळत आहेत। आता हे जर घर वाचवायचं असेल तर मलाच इथे काहीतरी केलं पाहिजे असं ते इथे म्हणतात आणि मी काहीही करायला हे घर वाचवण्यासाठी तयार आहे। आणि ते आजोबा म्हणून ते इथे हाक मारत आहेत। खूपच असं इमोशनल वातावरण झालं इथे क्षणभरासाठी, पण असं इमोशनल वाटतं एकदम, कारण तेजसला इथे ते एकदम काही करू शकत नाही आहे। तो ह्याच्यामध्ये मी बाप म्हणून कमी पडलो असं म्हणून ते इथे रडतायत अक्षरशः। आणि आता ते जे काही वेटरचं जे काही काम आहे, जो काही ड्रेस आहे ते आता मी करायला तयार आहे, काहीही करीन मी असं ते म्हणतात की। आणि इकडे आता बाहेर सगळ्यांच्या मनात टेन्शन चालू आहे की ते नेमकं झालंय काय, तात्यासाहेब अजून कसे बाहेर येत नाही आहेत म्हणून गायत्री पण इथे विचार करते, घरातला प्रत्येकजण इथे विचार करतोय। मानसीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले क्षणभरासाठी, ती सुद्धा विचार करते। तेवढ्यात गायत्री मानसीच्या आईला हाक मारते आणि म्हणते हे असं चालू असतं आमच्या घरात मध्ये, कारण तुम्ही बघताच नाही, वागतातच अशी लोक असं म्हणून, त्यामुळे जरा तुम्हाला त्रास होईल असं वगैरे म्हणतात। आणि तेवढ्या तिकडे विनोद उठतो आणि म्हणतो हे अजून करतायत का, अजून कसे काय आले नाहीत, जो काही धक्का बसलाय त्याच्यामुळे असं तो पिशवी घेतो आणि अशी ते हलवतो आणि एकदम अशी तो खाली टाकतो ती पिशवी। साहजिकच असं बोलल्यानंतर कुणाला राग येणार नाही आणि त्याचा ह्या बोलण्यावर तेजसला राग येतो आणि तो अक्षरशः त्याला इथे आता मारायला घेऊन येतो आणि तो त्याला मारणार। तेवढ्या तिथे तात्यासाहेबांनी त्यांना थांबवलंय आणि ते एकदम सगळे मागे वळून बघतायत तर तात्यासाहेब इथे वेटरच्या ड्रेसमध्ये आपल्याला आलेले दिसत आहेत। तात्यासाहेबांना या वेटरच्या ड्रेसमध्ये बघून घरातला प्रत्येकजण इथे आता शॉक झालेला आहे। अगदी मानसीला, निधीला सुद्धा इथे धक्का बसलाय, मानसीच्या आईला सुद्धा इथे धक्का बसलाय। आणि आता हे स्वतः म्हणतायत, खाली येत आहेत आणि म्हणतायत तुझं जे काही काम आहे ऑफिस म्हणजे हॉटेलचं जे काही काम आहे ते सगळं इथे मी करायला तयार असं म्हणून इथे सांगायचा प्रयत्न करतात। वेटरच्या ड्रेसमध्ये बघितल्यानंतर इथे तेजससुद्धा खवळतोय आणि म्हणतोय तुम्ही असं करायचं नाही आहे म्हणून ते त्यांना इथे तो सांगायला जातोय। खरं ते त्याला ढकलून देतात आणि त्याच्या समोर येतात आणि तरीसुद्धा तेजस इथे येतोय, त्यांच्या आडवा जातोय आणि म्हणतोय की तुम्ही हे वेटरचं काम तुम्ही करायचं नाही आहे, तुम्हाला हे काम मी केलेलं पाहिजे ना, तर मी हे काम करतो, तुम्ही माझा अभिमान आहात, इगो आहात म्हणा हवं तर, पण तुम्ही हे असलं काम करायचं नाही आहे। ठीक आहे, मी करीन नोकरी, ही वेटरची नोकरी मी करीन, जाईन गायत्री वहिनींच्या हॉटेलमध्ये कामाला असं तो इथे सांगतोय। आणि ते तात्यासाहेबसुद्धा म्हणतात की मी सगळं करतो, कुणाच्या गाडीचं दार उघडायचं तर ते उघडतो, परत पायघड्या कुणाला घालायच्या असेल तर घालतो, सगळी कामं इथे मी करतो। आणि ते आईला भरून आले, आई रडायला लागते। तेजस इथे अडवतोय त्यांना, तुम्हाला मीच केलेलं काम पाहिजे ना, हे वेटरचं काम मी केलेलं हवंय ना, तर ठीक आहे मी करतो, पण तुम्ही हे काम करायचं नाही असं म्हणून तो इथे हात जोडतो अक्षरशः त्यांच्या पुढ्यात। आणि तो गायत्री वहिनींच्या पुढ्यात जाऊन इथे उभा राहतो आणि म्हणतो की ठीक आहे तुम्हाला हवंय ना मी काम केलेलं, तर मी हे काम करायला तयार आहे असं म्हणून तो इथे सांगतो। आणि इथे त्याचा चेहरासा पडलेला असतो आणि तेवढ्यात इथे गायत्रीचं पेटंट वाक्य ती तेजसला इथे हाक मारते आणि लुकअप 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 असं म्हणते आणि म्हणजे बघते त्याच्याकडे आणि त्याला म्हणते की वर बघ माझ्याकडे बघ, तुझा जो काही हा हरलेला चेहरा आहे ना तर तो मला बघायला जाम आवडतो असं म्हणून ती इथे खुनशी हसते। आणि मग नंतर म्हणते की माझीच नजर लागायला नको तुझ्या या हरलेल्या चेहऱ्याला असं म्हणते आणि काजळाचा टिटा लावते त्याच्या कानाच्या पाठीमागे। आणि आता तिला जे हवंय ते तिनं केलेलं आहे, त्याची नोकरी घालवलीच आणि आता ते इकडे तेजसला तिच्याच हॉटेलमध्ये इथे वेटरची नोकरीसुद्धा दिली। म्हणजे एकंदरीत तिचं जे काही प्लॅनिंग आहे या घरच्यांना त्रास द्यायचं, कारण तिच्या वडिलांना ह्यांच्यामुळे त्रास झालेला आहे, त्यांच्यामुळे ते जेलमध्ये आहेत, हे सगळं जे काही प्रकरण आहे त्यामुळे ती हा त्रास देते। आणि गायत्री वहिनींच्या हातनं घर सोडवण्यासाठी आता तेजस इथे तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीनं एक वेगळंच याला वळण लागलेलं आहे। आणि तेजसने ही वेटरची नोकरी जी काही आहे गायत्रीच्या हॉटेलमधली ती ते स्वीकारलेली आहे, त्यामुळे आबाच्याही डोळ्यात इथे पाणी आलेले। तर आता इथे रात्री सगळेजण झोपलेत, मानसीला ते सगळं आठवतंय की तिच्या वडिलांनी काही वचन घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये असताना आणि ते तिला
सांगतात की तेजस आजपर्यंत आपल्या मदतीला आला आणि तो जेव्हा अडचणीत असेल तेव्हा तू त्यांची मदत कर, तू त्यांच्या साथीला उभी राहा, असं म्हणून जे काही शेवटी वचन घेतलं होतं ते तिला इथे आठवतंय. त्यामुळे तिला इथे झोप लागत नाही आहे. ती उठते इथे हळूच, आईचा अंदाज घेते, आई झोपली का जागी आहे हा अंदाज घेते. हळूहळू ती इथे उठते, मंगळसूत्र ती हातात घेते ते, आणि आज ती त्याला सांगणार आहे तेजसला की वडिलांनी म्हणजे बाबांनी दिलेल्या वचनाचा अर्थ काय आहे किंवा काय वचन घेतलं होतं त्याचा अर्थ सांगणार आहे. आणि तिथे हात वडील संपतरावांच्या फोटोशी येऊन नमस्कार करते आणि मी आता तेजसचा वाढदिवस आहे आणि हेच त्यांना माझ्याकडून गिफ्ट असेल असं म्हणून तिथे सांगते. मी आज सगळं सत्य जे काही आहे वचनाचं ते इथे त्यांना सांगणार आहे, तर मला तशी ताकद द्या अशी तिथे प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर जाताना ती दहीपोहे घेऊन जायला विसरत नाही आहे बरं का. ती आता इथे बाहेर आली, बाहेर येऊन अंदाज बघते की कोण आहे का, तर आधी कोण नाही आणि मग तेजस तिला दिसत नाही. तर तोपर्यंत तिला इथे बाहेर झोपलेला दिसतो. ती बाहेर येऊन म्हणते की काय आज तुम्ही इथेच झोपणार आहात का, तर हो झोप लागली तर झोपेन असं म्हणतो तेजस. आणि पाऊस आला तर भिजायचं वगैरे असं इथे त्या दोघांचं इथे बोलणं चालू होतं. आणि ते एकदम हात पुढे कर म्हणून सांगते तेजसला. तर तेजसला हात पुढे कर म्हणून सांगितल्यानंतर तेजस इथे बघा चेष्टा करतोय, म्हणतोय कसा मी आता हात पुढे करणार आणि मग तुम्ही इथे माझ्या हातावर रबरी पाल ठेवणार, मग मी इथे घाबरणार. हे चेष्टा करायची काही वेळ आहे का मिस लगेच चाम, आता वाजलेत किती, आता 1 वाजलेत आणि तुम्ही एवढ्या रात्री का बाहेर आलाय. मग इकडे मानसी आधी सांगते की मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी, तर आत्ता या वेळेला म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असेल तर बसा म्हणून ते इथे बसवतं. आणि मग त्यांच्यामध्ये ही चेष्टा मस्करी चालू होते. आणि मग ती तेजसला म्हणते की तुम्ही गाणं खूप छान म्हणता, आवाज खूप छान आहे तुमचा. आणि त्याच्या आधी ती म्हणते तुमचा वाढदिवस आहे ना, तर हॅपी 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 बड्डे असं म्हणून एकदम म्हणते मिस्टर राष्ट्रहित हॅपी बड्डे. तर इकडे तेजस पण म्हणतो मिस लकी चाम खूप 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 थँक्यू असं म्हणून चालू असतं या दोघांची चेष्टा मस्करी. आणि मग पोहे खाता खाता ती म्हणते की तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही खूप छान गाता. तर लगेच तेजस म्हणतो हो माझा आवाज कोकिळेपेक्षाही छान आहे. आणि कोकिळ जेव्हा गाते ना तर सगळे म्हणतात बाकीचे पक्षी की तुम्ही ना तेजससारखं गाता असं म्हणून इथे जोक करतात. आणि ते मानसी म्हणते तुम्हाला कधी काहीही सुचू शकतं ना, आणि तुमचा वाढदिवस आईच्या हातचे पोहे खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात, तर इथे हे घ्या असं म्हणून ती दही पोहे खायला देते त्याला. हात पुढे कर म्हणून सांगत असते, खरं तो इथे ऐकत नाही. आणि मग नंतर ती पोहे खायला देते. तर पोहे खात असतो तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे जातं आणि चेहऱ्यावर त्याच्या इथे पापणी पडलेली असते, त्यामुळे ती त्याला थांबवते. खरं तो काही थांबायचं नाव घेत नाही आणि शेवटी तो त्याला स्टॅच्यू म्हणते आणि थांबायला सांगते. आणि ती पापणी जी काही आहे ती काढते, त्याच्या हातावर ठेवते आणि म्हणते की आता वाढदिवसाच्या दिवशी मागितलेली इच्छा जी काही आहे ती नक्की पूर्ण होते, तर ही इच्छा तुम्ही काहीतरी इच्छा मागा. आणि मग ती पापणीवर फुंकर मारा आणि डोळे मिटायला सांगते. डोळे मिटल्यानंतर इथे तेजसच्या हातावर पापणी ठेवल्यानंतर तेजस इथे विश मागतो, म्हणजे इच्छा मागतो की जे काही घर गायत्री वहिनींच्या हातामध्ये गेलं आहे किंवा जो काही गायत्री वहिनींच्या हातामध्ये जे काही हा घर आहे ते मला सोडवायला ताकद दे, मला हे घर ताब्यातलं सोडवायचं आहे गायत्री वहिनींच्या. आणि त्याच्याचबरोबर या मिस लकी चार्म आहेत ना माझ्या बाजूला बसल्यात त्या, तर त्यांच्या वडिलांना जे काही दिलेलं वचन आहे ते पूर्ण करायची ताकद दे किंवा ते पूर्ण होऊ दे असं तो इथे इच्छा मागतो. म्हणजे इथे प्रेक्षकांनो मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतंय की तेजसला त्या वचनाचा अर्थ कळाला आहे, पण तो मुद्दामून कळून न कळल्यासारखा करतोय, कारण आता त्याच्या हातामध्ये काही नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, असंच असू शकेल का, तेजसला या वचनाचा अर्थ ऑलरेडी माहिती आहे का, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघूया आता तेजसने इच्छा तर मागितली आणि इच्छा पूर्ण होतीये का ती बघूया. तर इकडे मानसी आता म्हणते की मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे. आणि मग तिथे स्वतःला आधी ताकद मागते की मी आता तेजसना या मंगळसूत्राचा अर्थ सांगणार आहे किंवा बाबांनी जे काही वचन मागितलं होतं, घेतलं होतं, दिलं होतं, जे काही शेवटची इच्छा सांगितली होती त्या शेवटच्या इच्छेचा अर्थ मी ते सांगणार आहे असं म्हणून तिथे आता बोलायला जाणार. तर एवढ्या तिथे मानसीच्या आईला इथे जाग आली आणि मानसी ते आजूबाजूला नाही आहे म्हणून त्या ते चाचबडत आहेत, मानसी कुठे गेली असं म्हणतायत. आणि आता मानसी तिला दिसते बाहेर बसलेली खिडकीतनं, त्या मानसीला हाक मारतायत. कधी हाक मारतायत, तर इकडे जेवढ्या ती वचन सांगायला जाणार तेवढ्यातच इथे मानसीच्या आईची हाक येते की मानसी म्हणून. आणि आता त्या चिडलेल्या आहेत, साहजिकच आहे, कुठली आई चिडणारच. तर इथे गडबडीमध्ये मानसी जेव्हा उठते तेव्हा ते जे काही मंगळसूत्र आहे ते इथे खाली पडताना दाखवले बरं का प्रेक्षकांनो. तर आता इकडे मानसी आतमध्ये आल्यानंतर लोक काय विचार करतील, तुम्ही दोघं मित्र आहे किंवा मैत्री आहे तुमच्यामध्ये, सगळं मला मान्य आहे, पण आता अगं वाजलेत किती बघ, लोकांचं जाऊ दे, तेजसच्याच घरचे इथे जर बाहेर आले तर ते काय विचार करतील, तुमच्या नात्याचा काय अर्थ घेतील,
त्याच्याबद्दल जरासा विचार कर आणि मग वाग असं म्हणून मानसीची आई मानसीला चांगली ते खडसावते आणि मानसी म्हणते की याच नात्याचा अर्थ जो काही आहे तो मला त्यांना सांगायचा आणि त्याच्यासाठीच मी इथे बाहेर गेले होते. आणि तेवढ्या तिथे तेजसचं लक्ष त्या मंगळसूत्राकडे जाते. पोहे खाता खाता ते मंगळसूत्र जे काही पडलेलं आहे तो आता इथे तेजस इथे घेतोय आणि मग त्याला आठवते की हे मिस मानसींचं मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्र त्यांच्याकडे अजून कसं काय, कारण त्यावेळेला खूप रामायण झालेलं असतं लग्नात, कारण हे मंगळसूत्र खोटं आहे वगैरे असं रजनीनं त्यांच्यावर आरोप केलेले असतात. संपतरावांचा इथे हरलेला चेहरा दिसतोय किंवा जे काही दुःख होत असतं त्यांना ते सगळं आठवतंय असं तेजसला इथे आठवतंय की रजनीनं कसं दागिने खोटे आहेत म्हणून ते नाटक केलं होतं किंवा जो काही तमाशा केला होता लग्नातला तो सगळा इथे तमाशा इथे तेजसला आठवतोय आणि मंगळसूत्र इथे फेकून दिलेलं ते सगळं इथे आठवतंय. आणि आता दुसऱ्या दिवशी बघूया काय होतंय ते. तेजस ते मंगळसूत्र मानसीपर्यंत पोचवेल का आणखीन कुणाकडे ते मंगळसूत्र जाईल आणि वेगळंच काहीतरी घडेल, त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बरं का. तर आता इथे सकाळ झाली आहे. आई उठून तेजसला हाका मारते तेजस कुठे गेलाय म्हणून. तर तेजस इथे वर्ण वेटरचा ड्रेस घालून येतोय आणि आई विचारते की तू खरंच ही नोकरी करणार आहेस का, तुझ्या मनात नसेल तर तू ही नोकरी करू नकोस. पण तेजस म्हणतो की नाही आता मी ही नोकरी करणार आहे. तात्यांना जर बरं वाटत असेल तर मी या घरासाठी आणि तात्यांसाठी ही नोकरी करणार आहे. शेवटी काय ही नोकरी म्हणजे काय आहे तर लोकांची सेवा करायची आहे. तर एक प्रकारे कुठून तरी सुरुवात करायची होती ना, तर मी आता इथून अशा पद्धतीनं सुरुवात करेन असं म्हणून तेजस इथे आईला धीर देतोय. आईच्या डोळ्यात पाणी येते की काल तुझा वाढदिवस होता तरीसुद्धा सगळं रामायण घडलं आणि तुला साधे माझ्या हातचे पोहे खायला मिळाले नाहीत. पण तेजस म्हणतो इथे की मला तुझ्या हातचे पोहे खायला मिळालेत. आता कसे तर ते आता आईला सुद्धा समजणार आहे बरं का. आई म्हणते इमोशनल झाले की तू या घरातल्या माणसांचा एवढा विचार करतोयस पण तुला घरात घेता येत नाही आहे. तेवढ्या तिथे मानसी बाहेर येते आणि म्हणते की आज तुमच्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना, तर हे दही साखर आणलेलं असतं तिने त्याच्या हातावर ठेवायला आणि अशाच पद्धतीनं तुझे पोहे माझ्यापर्यंत पोचले बरं का असं म्हणून तेजस तेजसची आई इथे मानसीचं कौतुक करते आणि म्हणते मी नुसतं तुझ्याकडे बोलले आणि तू लगेच का म्हणजे पोहे दिलेस. तर मानसी म्हणते की ते नुसते पोहे नव्हते तर तो एका आईचा आशीर्वाद होता आणि त्या व्यक्तीपर्यंत तो मी पोचवला. तर इथे देवाने तुला कुठल्या तरी वेगळ्याच रूपामध्ये, कारण तुला गरज आहे म्हणून पाठवलं असं मला वाटत होतं पण तसं नाही आहे, दोघांनाही एकमेकांची गरज आहे असं म्हणून इथे तेजसची आई म्हणते मानसीला आणि तुझ्या नक्कीच काहीतरी कारण आहे म्हणून तुला इथे पाठवलं आहे, त्यामुळे तू हे जे काही नाती जी काही आहे ती सांधण्याचा प्रयत्न करतेस असं त्या इथे म्हणतायत. आणि इकडे मानसीला आठवतं आहे की ती इथे का राहते किंवा नेमकं वचनाचा जे काही सांगणार होती ते सगळं आठवते आणि ते मंगळसूत्र कुठे पडलं आहे हे तिला आता म्हणजे कळत नाही आहे. कुठं गेलं असेल ते मंगळसूत्र हा तिथे विचार करते आणि तेवढं तिथे तेजसची आई तिला जाग करते परत तंद्रीतून आणि म्हणते की कुणी बघायच्या आत दही साखर द्या. मग लगेच तिथे मानसी तेजसला दही साखर देते, कोण येते काय नाही ते आधी बघते, काळजी घेते. तुमची एवढी छान मैत्री आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला लोकांसमोर इथे घरातल्यांसमोर भांडणाचं नाटक करावं लागतंय असं म्हणते आणि तेजस इथे निघून जातोय. मानसी पण इथे निघून जाते आणि तेवढ्यात आई म्हणते की तेजसची ही सवय काही जाणार नाही, कारण इथे कपडे पांघरून हंतरून पांघरून तसंच इथे कॉटवर त्या पडलेलं आहे आणि त्यामुळे ते ती तेजसची आई ते सवय जाणार नाही तेजसची ही काही, म्हणून इथे हंतरून पांघरून घडी करते. आणि तेवढ्यात उशी उचलल्यानंतर उशीखाली तिला हे आता पुडी दिसते. अर्थातच गुलाबी पुडी दिसल्यानंतर प्रत्येकाचं इथे क्युरियोसिटी वाढलेली असते, त्यामुळे ती पुडी उघडून बघते आणि मंगळसूत्र हे तेजसकडे कसं काय असं म्हणून तिला पण इथे प्रश्न पडलाय. आणि उद्याच्या भागात हे मंगळसूत्र ते मानसीच्या आईपर्यंत पोचतंय आणि मानसी जेव्हा मंगळसूत्र शोधत असते तेव्हा मानसीची आई तू हे शोधतेस का असं म्हणून इथे मंगळसूत्र तिच्या पुढ्यात धरते आणि तू अजून सुद्धा रणजितचा विचार करतेस का हा प्रश्न इथे पडलेला आहे मानसीच्या आईला. आता बघूया मानसी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी देते, कारण ती इथे शेवटी सांगते की मी कुणाशीही लग्नाचा विचार करू शकत नाही आहे आणि तसं मी कुणाला तरी वचन दिले. आता बघूया नेमकं मानसीची आई ह्या सगळ्या गोष्टींवर रिॲक्ट कशी करते, काय होतंय पुढे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. रिव्ह्यू आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका.